राधानगरी तालुक्यातील पिरळ येथे संयुक्त शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक लेझिम वाद्यांच्या गजरात शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते। या मिरवणुकीत केळेवाडी येथील लेझिम पथक विशेष आकर्षण ठरले। लेझिम कला जोपासलेल्या या पथकाने तालबद्ध आणि आकर्षक खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली। आता सध्याच्या या डॉल्बीच्या युगात आम्ही पारंपरिक खेळ जपण्याचा प्रयत्न करतोय। आमची जी लोक आहेत ती 60 वर्षापासून खेळतात। 1990 सालापासून हा खेळ आमच्या गावामध्ये पारंपरिक चालू आहे। आम्ही सध्या या युगात डॉल्बी मुक्त आमचा पारंपरिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न संपूर्ण जगासमोर करतोय। आमचे त्यासाठी यूट्यूब चॅनल आहे कलात्मक केळेवाडी म्हणून। त्या माध्यमातून आम्हाला आज या गावामध्ये खेळण्याची संधी मिळाली। तसेच आता या खेळातून संपूर्ण शरीराचा व्यायाम अतिशय उत्कृष्ट शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ चालत आलेला आहे। तो आता मी 10 वर्षापासून तो खेळण्याचा प्रयत्न माझा ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतोय। संयुक्त शिवजयंती सोहळा 2026 या कार्यक्रमासाठी किंवा शिवजयंतीसाठी आम्ही आज पारंपरिक खेळाची जे जोपासना केलेली आहे की मर्दानी खेळ जे आहेत ते आपण जोपासण्याचा प्रयत्न करत आहे। यातून डॉल्बी मुक्त आम्ही गाव करत आहे आणि यासाठी लहान लहान पोरं आमची किंवा आमचे मित्रमंडळ सगळी गावकरी मंडळी किंवा लेडीज असो या सगळ्यांनी याच खेळाला प्रतिसाद दिलेला आहे। आणि ह्या वयाची आता मला वाटते 60 वर्षाच्या पुढं असतील त्या लेझिम मंडळ खेळतात ती आता ह्या तरुण पिढीला ते त्यातूनच प्रेरणा द्यायचा प्रयत्न करत आहेत। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।